हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते. सकाळची वेळ आहे आणि मस्त असं 6:30 वाजलेले आहेत आणि दुकान उघडलेलं आहे. काय होतं बघा, सकाळी सकाळी घाई गडबड खूप असते आणि बऱ्याच वेळा असं होतं की दुकान उघडायला उशीर होतो आणि दारामध्ये गिऱ्हाईक येऊन थांबलेलं असतं. खूप वेळा असं होतं. तर असं कालच्या व्हिडिओला खूप छान सुंदर अशा भरभरून कमेंट केल्या सर्व ताईंनी व दादांनी. तर सर्व ताईंचे दादांचे मनस्वी आभार. खूप छान छान सुंदर अशा तुम्ही कमेंट करता, त्यामुळे मला वाचायलाही खूप छान वाटतं आणि त्या कमेंटवर बोलायलासुद्धा खूप छान वाटतं. तर आणि परवाच्या पण एका व्हिडिओला बघा एक कमेंट आली होती की ताई तुम्ही उठता किती वाजता आणि तुमच्या उठण्याचे आणि तुमच्या कामाचे वेळापत्रक जे आहे ते थोडंसं शेअर करा. तर ताईंनो, माझा उठण्याचा फिक्स टायमिंग असा नाही आहे. कधी मी मनात आलं तर 3:30ला सुद्धा उठते, तुम्ही पाहिलेलंच आहे. मनात आलं तर कधी मी 4ला उठते, 4:30ला उठते, 5ला उठते, 5:30ला उठते आणि 6 वाजेपर्यंत हा माझा उठण्याचा टायमिंग असतो. 6:30च्या पुढं म्हणजे 6च्या पुढं मी म्हणजे कधीही झोपत नाही. 6 हा शेवट लास्ट टायमिंग असतो. तर 6 वाजेपर्यंत ठीक आहे. 6च्या आतच माझं कधीही उठणं असतं. 6च्या नंतर मी कधीच उठत नाही, कारण तेवढ्या वेळ झोपतच नाही मी. 6 म्हणजे माझ्यासाठी खूप उशिरा उठणं आहे. 6 म्हणजे 6चा टायमिंग हा मला असं वाटतं की खूप म्हणजे खूप उशीर झाला आहे उठायला. तर आता सध्या हल्ली काय झालेलं आहे बघा ताईंनो, सांगते तुम्हाला. रात्री झोपायला खूपच उशीर होतो, म्हणजे जवळपास 11:30 पावणे 12 आम्हाला झोपायला होतात. त्यामुळे आता थोडंसं रुटीन चेंज झालेलं आहे. म्हणजे 6 वाजेपर्यंत उठते सकाळी मी. तरीसुद्धा प्रयत्न करत असते होता होईल तेवढं लवकर उठायचा. आणि मग मला जास्तीची कामं असतील किंवा मला कुठं बाहेर जायचं असेल 4:30 पावणे 5ला किंवा 3:30 पावणे 4ला अशा टायमिंगला उठत असते. जर मला उद्या दुसऱ्या दिवशी काहीतरी करायचं आहे किंवा उन्हाळा काम करायचं आहे तर 3:30 पावणे 4ला किंवा 4ला उठत असते. जेणेकरून काय होतं, उन्हाळं काम जे आहे ना ते उन्हाळ्याच्या आधी होतं आणि मग आपल्याला जास्त उन्हात थांबायची गरज लागत नाही. उन्हाच्या आधी घरातली सुद्धा सगळी कामं होतात. यासाठी माझं सकाळी पहाटेचं उठणं असतं बघा, मला काम जास्त असेल तर. तर आता उन्हाळं काम तर सगळं करून झालेलं आहे. पापड राहिले होते, पापडसुद्धा केले आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतोसुद्धा पापड कशा पद्धतीने केलेले आहेत. आणि खरंच सांगू ताईंनो, पापड ह्यावेळेस खूप मजेशीर केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला सांगते, 1.5 किलोचे पापड अगदी अर्ध्या तासात करून झाले माझे. कसे झाले, कसे केले, काय केले, हे सगळं तुमच्याशी शेअर करते मी पुढे. तर त्या ताईंनी मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की ताई तुमच्या उठण्याचं वेळापत्रक आणि तुमच्या कामाचं वेळापत्रक थोडंसं शेअर करा. तर सांगते बघा, मग जर पहाटे जर उठले मी 3:30 पावणे 4ला जर उठले तर सकाळी आंघोळ करून म्हणजे पहिलं सगळी घरं वगैरे झाडते, त्यानंतर आंघोळ करत असते. आंघोळ झाल्यानंतर म्हणजे घरं पुसून घेते आणि देवपूजा करून घेते. देवपूजा झाल्यानंतर मग बाहेर दारामध्ये सडा मारते, तोपर्यंत उजळलेलं असतं. तुळशीची पूजा वगैरे सगळं. आणि त्यानंतर मग आपल्याला जे काय करायचं आहे, स्वयंपाक असेल किंवा उन्हाळा काम असेल तर ते करून घेते. आणि रोजचं नेहमीचं कंटिन्यू उठणं जे आहेत ना, 5-5:30ला उठते बघा ताईंनो मी. 5-5:30ला उठल्यानंतर सर्वात अगोदर सगळी घरं वगैरे झाडते, दार झाडते, दारामध्ये सडा वगैरे मारते, आंघोळ करून घेते. आंघोळ झाल्यानंतर गॅसची पूजा असते पहिली. देवघरातला दिवा लावून गॅसची पूजा करून घेते. आणि त्यानंतर मग मी घरातल्या फरशा पुसायच्या असो किंवा घरामध्ये देवपूजा असेल, देवपूजा करून घ्यायची. त्यानंतर डबा वगैरे असतो. तर बघा 8-8:30 वाजेपर्यंत मी माझं हे सगळं उरकून घेते. जर मी 5ला उठले तर माझं देवपूजा सकट सगळं जे आहे ना ते 8-8:30पर्यंत होऊन जातं. म्हणजे जर मी 5-5:30ला उठले तर. आणि त्यानंतर मग डबा करते. तर आता 6ला उठते तरी पण माझं 8:30पर्यंत हे सगळं काम होतं ताईंनो. म्हणजे 6ला उठते मी. तर 6ला उठल्यानंतर सगळी घरं वगैरे पहिलं खाली येऊन घरं वगैरे झाडते. आता गार पाण्याने आंघोळ आहे त्यामुळे पाणी वगैरे ठेवायचा विषय येत नाही. 6ला उठते तरीसुद्धा बघा आल्यानंतर खाली सगळी घरं झाडते, दार झाडते आणि पहिली आंघोळ करून घेते. आंघोळ झाल्यानंतर पहिलं दुकान उघडते, कारण हे मिस्टर घरामध्ये आहेत तोपर्यंत मला दुकान उघडावं लागतं, आंघोळ करून घ्यावी लागते. दुकान उघडते. त्यानंतर मग चहा पाणी, गॅसची पूजा, देवघरातल्या देवांची पूजा, तुळशीची पूजा हे सगळं असतं. आणि हे सगळं रुटीन जे आहे ना, रांगोळी दारामध्ये काढून देवपूजा वगैरे माझं सगळं 8:30पर्यंत होतं. आणि 8:30ला मी डबा करायला घेते. 8:30 ते 9:30 डबा करते मी. या टायमिंगमध्ये माझा स्वयंपाक पूर्ण उरकून घेते 9:30पर्यंत. मग 9:30पर्यंत माझा स्वयंपाक पूर्ण होऊन जातो. त्यानंतर मग माझी बाकीची राहिलेली कामं असतात. जसं की राहिलेली कामं म्हणजे भांडे घासणं,
आणि कपडे धुणं, म्हणजे ही बाकीची कामं असतात. तर बघा, मी परवा दिवशी डीमार्टला गेले होते आणि डीमार्टला गेल्यानंतर अशा प्रकारच्या मी 3 कुंड्या आणलेल्या आहेत, मला लागायच्या होत्या घरामध्ये. म्हणलं छान दिसतात. आणि हा वेल इतका सुंदर आहे बघा ताईंनो, इतकी छान त्याला फुलं लागतात. एवढा उन्हाळा आहे तरीसुद्धा बघा किती बहरलेलं आहे हे झाड. खूप म्हणजे खूप सुंदर आहे हे. असं सहज ठेवलं होतं मी तिथं, तरी ते उगवलं इतकं छान आणि त्याला मस्त अशी फुलं लागलेली आहेत. तर काय होतं बघा, मला झाडांचा खूप शौक आहे. मला झाडं लावायला खूप आवडतात. उन्हाळा आहे, एवढं पाण्याचा ताण असूनसुद्धा बघा सगळ्या झाडाला मी पहिलं पाणी नळाला आलं, पहिली मोटर लावली की मी सगळी झाडं जी आहेत ना व्यवस्थित अशी मस्त झाडांना पुरेपूर पाणी देऊन घेते. काय होतं बघा, मला झाडं जोपणं आणि झाडं जगवणं आणि झाडं लावणं हा माझा खूप मोठा छंद आहे. मला झाडं खूप आवडतात आणि ही झाडं मोठी होईपर्यंत ह्याची खूप काळजी घ्यायला लागणार. हे पण सगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत, फक्त ह्याला मोठी करायचे राहिलेले आहेत. आता ब्रह्मकमळ तर एवढं छान आलेलं आहे. जास्वंद सगळ्या प्रकारचे लावले आहेत. 3-4 प्रकारचे जास्वंद आहेत, 3-4 प्रकारचे गुलाब आहेत. तर असे सगळ्या प्रकारचे झाडं जे आहेत ना, ते झेंडूचे तर काय विचारूच नका. झेंडूचे तर खूप झाडं आलेले आहेत. कारण बघा, आता मी देवघरातल्या देवांना फुलं हे करते ना, तर ती फुलं जी म्हणजे आपलं निर्माल्य आहे, तर ते सगळं निर्माल्य जे आहे ना, ते हे झाडांच्या बुडामध्ये टाकते. का तर त्याचा खत व्हावा म्हणून. मी एकही फूल नदीला नेऊन पाण्यात नेऊन टाकत नाही. काय होतं बघा, आपण निर्माल्य आपण देवाला वाहिलेली इतकी सुंदर फुलं असतात, ती फुलं आपण निर्माल्य म्हणून नदीत विहिरीत टाकतो. त्यामुळे काय होतं बघा, ते सडतात. त्यामुळे पाणीसुद्धा दूषित होतं आणि म्हणजे प्रदूषणसुद्धा वाढतं. त्यामुळे बघा, शक्यतो आपल्या शेत असेल तर शेतामध्ये टाकावी फुलं, किंवा म्हणजे बांधाच्या कडेला वगैरे, किंवा अशी झाडं झुडपं आपल्याकडे असतील तर त्याच्या बुडामध्ये टाकावी, जेणेकरून काय होतं त्या फुलांचा खत होतो. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. सकाळची वेळ आहे, मस्त असं सुंदर दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या छान सुंदर शुभेच्छा. सर्वांना सर्वप्रथम शुभ सकाळ. आणि सकाळची वेळ आहे, मस्त असे सूर्यनारायण उगवलेले आहेत आणि आता माझं चालू आहे गॅसची पूजा वगैरे करून घेते. म्हटलं आधी तुमच्याशी बोलावं आणि व्हिडिओला छान अशी मस्त सुरुवात करावी. खूप दिवसांनी असं कधी कधी वाटतं की तुमच्याशी मस्त असं बोलावं, गप्पा मारावं. चला तर मस्त असं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि सकाळची मस्त अशी छान सुरुवात झालेली आहे. आणि दिवसाची सुरुवात एवढी सुंदर झाल्यानंतर छान असं सूर्यनारायणाचं दर्शन झालं आणि दिवसाची सुरुवात अशी तर झाली तर दिवस खूप छान जातो, फ्रेश आणि मस्त अशी जेवढं एनर्जी फुल म्हणतात ना, तसं फुल अशी एनर्जी येते. चला तर आता मस्त असं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ कंटिन्यू आपला शेवटपर्यंत बघत राहा. आणि काय होतं, बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटचे उत्तर व्हिडिओमध्ये दिलेले असतात आणि व्हिडिओ जर तुम्ही मधूनच बंद केला किंवा स्किप करत करत जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळत नाही. तर परत कमेंटमध्ये ताई बोलतात की ताई मी तुम्हाला असं म्हटलं होतं की त्याचं काय म्हणजे, तर असं होतं. तर बघा काय केलं, आंघोळ झाली, त्यानंतर दुकान वगैरे उघडलं, पाणी आलं होतं, सगळ्या झाडांना पाणी वगैरे देऊन टाकलं, कुंडीमध्ये थोडीशी माती भरून ते झाड लावलं. कारण मला घरात ठेवायचं होतं म्हणून म्हटलं लावावं. एक फुलाचं झाड एक अर्धा घरातसुद्धा असलं पाहिजे. आता भरपूर अशी झाडं लावलेली आहेत, ती झाडं मोठी झाल्यानंतरच हे होईल. पण घरामध्ये एकही फुलाचं झाड नव्हतं म्हणून म्हटलं लावावं. आणि खूप छान पण दिसतं. सकाळी बरोबर उमलतात ती 9, 8:30-9ला फुलं आणि संध्याकाळी बरोबर 6, 6:30पर्यंत कोमेजून जातात. तर खूप छान वाटतं. इकडे बघू शकता, आज गॅसची पूजा करायला जरा उशीरच झाला कारण झाडांना पाणी वगैरे देत बसले आणि पाणी देणं खूप महत्त्वाचं होतं. सकाळी थोडंसं ऊन झालं, पाणी दिलं की तेही होतं आणि त्यामुळे सकाळीच मस्त असं पाणी देऊन घेतलं, गॅसची पूजा वगैरे केली. आता चहाला वगैरे ठेवायचं. तर आता मला सर्वात अगोदर स्वयंपाक करून घ्यायचा आहे. त्यामुळे मी पटापट सगळं काम जे आहे ते आवरून घेतलं. घरामध्ये सगळीकडे धूर अशी मस्त धुरी दिली आणि खूप छान प्रसन्न वाटतं बघा. सकाळची वेळ आहे आणि मस्त असं सकाळी घरामध्ये हॉलमध्ये म्हणजे धूप लावून ठेवला ना, खूप प्रसन्न वाटतं. तर बघू शकताय तुम्ही, ह्या कुंड्या ज्या आहेत ना त्या मी डीमार्टमधून आणलेल्या आहेत. ह्या खाऊच्या पानाच्या, नागुलीच्या पानासाठी एक आणली आणि तो मनी प्लांट बॉटलमध्ये लावलेला ना, त्यालासुद्धा शिफ्ट करायचं आहे पण आत्ताच नाही, त्याला जरा मुळ्या फुटल्या ना मग शिफ्ट करणार आहे कुंडीमध्ये. तर तोपर्यंत त्या कुंडीमध्ये तशीच बॉटल ठेवलेली आहे. तर खूप छान दिसत होत्या मला डीमार्टमध्ये. मी ऑनलाईन बघितल्या होत्या पण ऑनलाईनपेक्षा डीमार्टमध्ये चांगल्या मिळाल्या म्हणून मी घेतल्या.
तर म्हणलं पहिली पटकन लगेच देवपूजा करून घेतली आणि बघू शकता आजसुद्धा मस्त असं सुंदर देवांचं दर्शन तुम्हाला दाखवते. रोजचं बघा, आता बरेच जण म्हणतात रोज काय देवपूजा दाखवायची किंवा रोज काय हे, पण जे आपण करतो ते रोज नेहमी रोजचंच करतो ना, त्यामुळे मला दाखवायला आवडतं आणि माझी देवपूजा पाहायलासुद्धा सगळ्यांना आवडते. सगळ्या ताईंना दादांना जे आजपर्यंत माझे व्हिडिओ पाहतात ते माझी देवपूजा सगळ्यात स्पेशल त्यांना बघायला आवडते. आणि कोणाकोणाला आवडते त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये सांगा बाकीचं काही आवडतं किंवा देवपूजा कोणाला आवडते. आणि माझ्या सकाळच्या रुटीनमध्ये देवपूजा ही पहिली येते, कारण माझं रुटीन त्याच्याशिवाय हेच नाही. एखाद्या दिवशी असं होतच नाही की मी एखाद्या दिवशी देवपूजा शेअर केली नाही, असा कुठलाच दिवस नसतो. कारण जे आपण रोज करतो डेली रुटीनमध्ये जे आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवत असते. तर इकडे बघू शकताय, तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की मी अशा प्रकारचे वस्त्र शिवलेले आहेत वेगवेगळ्या ब्लाऊज पिसांपासून. तुम्हाला तर सांगितलेलं आहे की आमच्या इथं काहीही मिळत नाही, त्यामुळे जसं आहे जे आहे ते आपल्या घरच्या घरी आपल्या शिलाई मशीनवरती शिवायचं. तर एका ताईची काल का परवा मला कमेंट आली होती की ताई तुम्ही ती पीठ म्हणजे पिठाची मशीन आता नेमकं कुठली म्हणताय, माझ्याकडे गिरणी पण पिठाची आहे, म्हणजे आटा चक्की पण आहे आणि पीठ मळायची मशीन म्हणजे फूड प्रोसेसर पण आहे. तर त्याच्याविषयी विचारलं होतं की तो कितीला घेतला, कुठून घेतला आणि कधी घेतला. तर ताईनं तो पुण्यात असताना घेतलेला आहे. त्याला जवळपास 7 वर्ष झाले घेऊन, 7 पेक्षासुद्धा जास्त झाले, असं 7-8 वर्ष झाले घेऊन. आणि तो फूड प्रोसेसर मला 7,000ला बजेटचा आहे तेव्हा पडलेला होता. आता कितीला आहे काय आहे आता मला पण काय माहिती नाही, पण जसा घेतला तसा व्यवस्थित चालतो. पुण्यात मी कंटिन्यू रोज वापरत होते, इथंसुद्धा रोजच वापरते. तर इकडे बघू शकता छान अशी सुंदर माझ्या देवांची देवपूजा झाली आणि मन अगदी प्रसन्न होतं बघा. आणि माझी दिवसभर एनर्जीफुल राहण्यासाठी सकाळची नित्य देवपूजाच ही माझ्यासाठी पुरेशी आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते की देवपूजा केल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटतं. आता काल एका ताईंनी कमेंटमध्ये मला म्हटलं होतं की ताई आम्ही नारळात म्हणजे तांब्यातलं पाणी रोज बदलतो, तांब्या रोज घासतो आणि त्यात पाणी नवीन टाकतो. तर ताईंनो काय होतं बघा, माझे देव जास्त आहेत, देवपूजा करायला मला उशीर लागतो, बाकीचे पण माझ्या मागे खूप काम आहेत. त्यामुळे मी मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला ह्यातलं पाणी बदलत असते. म्हणजे दर मंगळवारी बदलायचं, दर मंगळवारी नाही बदलणं झालं तर शुक्रवारी बदलायचं, अशा प्रकारे मी पाणी बदलत असते तांब्या घासून. आणि रोज मी अशा पद्धतीनं वरून पाणी टाकत असते बघा. तर आता सध्या हल्ली असंच चालू आहे, जोपर्यंत माझा कामाचा लोड कमी होत नाही तोपर्यंत सध्या असंच आहे. देवांची देवपूजा मात्र रोज नित्यनेमाने डीप क्लिनिंग करूनच नित्य देवपूजा होते. इथलंसुद्धा बघा, मी इथलं सगळं पुसून घेत असते, सगळं तुमच्याशी शेअर करत नाही, पण हे सगळं पुसून घेऊन क्लिनिंग करून इथंसुद्धा एक छोटीशी रांगोळी काढलेली असते, पडीच्या खालचं वगैरे सगळीकडचं पुसून घेऊनच मग माझी देवपूजा असते. देवपूजेच्या बाबतीत मी कुठलीही कॉम्प्रोमाइज करत नाही की आज नको उद्या करूया, असं अजिबात नाही. रोजच्या रोज नित्यनेमाने देवघर आतनं बाहेरनं सगळीकडून क्लीन करूनच देवपूजा असते. भले 1 तास का जाईना, पण माझी देवपूजा अशा पद्धतीनं रोजच्या रोज असते. आता बघा, बाकीच्या बायका रोज देवपूजा शेअर करत नाही, कारण त्यांच्या घरात सासू असतात, सासरे असतात, देवपूजा करतात किंवा मिस्टर करतात. तर माझ्याकडे कसं आहे, माझे मिस्टर 6:30ला जातात, त्यामुळे स्वामींची पूजासुद्धा 6:30ला जर ते गेले तर ते माझ्याकडेच असते. तर असं असतं, त्यामुळे आमच्या घरी देव आणि ह्या देवघरातल्या देवांची पूजा तर माझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही. कारण देवघरातले देव इकडं तिकडं जागा बदललेली मला आवडत नाही आणि मला तसंही कोणाचीच देवपूजा आवडत नाही. मला माझी स्वतःच केलेली देवपूजा आवडते. आज सोमवार आहे, सोमवारची छान अशी सुंदर पूजा झालेली आहे. देवांना सगळीकडे छान सुंदर फुलं वाहिलेली आहेत आणि मस्त अशी सुंदर देवपूजा झाल्यानंतर खरंच छान वाटतं. तर त्यानंतर आता क्लिनिंगची चालू आहे बघा माझं क्लिनिंग. म्हणजे हा टिपवाया आहे, तर ह्याच्यावरती बघा आमचं रस्त्याला घर आहे, तर रोजच्या रोज ह्याला पुसूनच घ्यावं लागतं. आता टिपवायच्या खाली तुम्हाला थोडासा राडा पसारा दिसत असेल, ते काय आहे सांगते. तर मिस्टरांचं सगळं कामाचं साहित्य असतं, म्हणजे सकाळी रात्री आले की त्यांना लोकांच्या हजेऱ्या वगैरे मांडायचे असतात. वेगवेगळ्या प्रकारचे मस्तर आहेत, कामं 7-8 कामं चालू आहेत. प्रत्येक कामावरची वेगळी वही, प्रत्येक कामावरचा वेगळा हिशोब असतो. त्यामुळे त्या वह्या ज्या आहेत ना त्या बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ती बॅग रोजची हितच असते, ती काही कामावर घेऊन जात नाहीत. संध्याकाळी आले की हजेऱ्या वगैरे ती मांडावं लागतात. कोणाकडून किती पैसे घेतले, कोणाला किती पैसे दिले हे लागतं, त्यामुळे ते टिपवायामध्येच ठेवलेले असते. आणि मी पण उचलत नाही, कारण सकाळी संध्याकाळी आले की त्यांना ती लागते वही, म्हणजे सगळ्या वह्या लागतात. त्यामुळे आता खिडक्या वगैरे टिपवाय वगैरे सगळं पुसून घेतलं आहे आणि मस्त असा फॅन लावून दिला होता, कारण फरशी पण पुसून झालेली. आणि आता तुम्हाला दाखवते पापड उडदाचे पापड. आता तुम्ही म्हणाला अर्ध्या तासात 1.5 किलोचे पापड कसे केले, तर 1.5 किलो डाळचं काय काय घातलं सांगते तुम्हाला ताईनं. 1 किलो उडदाची डाळ घातली, अर्धा किलो ह्याची डाळ घातली, मुगाची डाळ घातली आणि त्याच्यामध्ये
150 ग्राम ह्याचा मसाला घातला, आपला पापड मसाला, म्हणजे रामबंधूचा पापड मसाला 150 ग्रॅम घातला. 1 किलोला 100 ग्रॅम घालतात, तर 1.5 किलोचं पीठ आहे तर घातलं आहे. आणि हे ताईंनो पापड मशीनवर करून आणलेले आहेत. अगदी मस्त काचोळ्यासारखे पापड करून त्यांनी छान मस्त दिले. आमच्या गावामध्ये मशीन आहे. मिस्टर पण म्हणले आता तुला खूप कामाचा ताण आहे, त्यामुळे तुला पण होणार नाही, पापड मी करूनच आणतो. आणि इतकं छान बघा आमच्या जाऊबाईस लागतात त्या, इतके सुंदर पापड त्यांनी करून दिले बघा मला ताईंनो. आणि हा पापड तळल्यानंतर अक्षरशः तोंडात विरघळतो, इतका सुंदर झालेला आहे. आणि कसं आहे बघा, पापड मशीनवर करा किंवा हातावर करा, त्याचा मसाला मीठ सगळं प्रमाणात असेल तर पापड खूप छान होतो. तर आता बघा ही आटा चक्कीचं तुम्हाला सांगते. ही आटा चक्की बघा मी 2022मध्ये घेतलेली आहे, 2018मध्ये घेतलेली आहे पुण्यात असताना. आणि काय होतं, पिठाचा पण थोडासा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे आपल्या घरच्या घरी असेल आटा चक्की तर आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला पीठ दळायला येतं आणि बाहेर जायची काही आवश्यकता लागत नाही. आणि तसंही मी कुठंच घराच्या बाहेर जात नाही, आटा चक्की मला बरी पडते. कारण काय होतं बघा, समर्थ नसल्यानंतर मला कोण आणून देणार, दळण कोण आणून देणार, ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. पुण्याला असताना पण तसंच व्हायचं. त्यामुळे ही आटा चक्की तेव्हा घेतलेली होती, मी कुठं घराच्या बाहेर जात नाही त्यामुळे. तर इकडे मी पीठ मळायला घेतलं, कारण मला पटकन स्वयंपाक करायचा होता. समर्थ लवकर जातो म्हणलं होता 8:30ला पप्पांचा डबा घेऊन. तर तो म्हटला, त्याची आंघोळ वगैरे झाली, त्यानं चहा वगैरे ठेवलाच. माझं पीठ मळून होईपर्यंत तो म्हटला चहा ठेवतो, आणि त्याने आंघोळ करून आला, त्याचं आवरलं पण नव्हतं पण चहा वगैरे ठेवला. एकदा त्याला सांगितलं की एवढ्या माणसाचे चहा ठेवायला एवढं सामान लागतं, तर तो बरोबर ठेवतो. आणि कसं आहे बघा, आता ह्या गोष्टी पोरांना शिकवणं पण गरजेचं आहे. आपण आपल्या घरामध्ये आपण जर कुठं बाहेर गेलो किंवा एखाद्या दिवशी आपण घरी नसलो किंवा ते मुलं जर बाहेर शिक्षणानिमित्त गेले, रूम करून राहिले, तर त्यांना चहा पोहे नाश्ता वगैरे तरी करून खाता यावा, यासाठी त्यांना सगळं शिकवायचं असतं. तर बघा आता समर्थला आमच्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी येतात, तरीसुद्धा मी पण राडा खूप करतो घरामध्ये, एवढा पसारा करतो ना की खूप बापरे बाप. त्याला सांगितलं ना काही काम करायला, खूप म्हणजे खूप लहान मुलांच्या वरचा पसारा करतो. आणि फक्त तो वयाने मोठा झालेला आहे. आमच्या घरातलं हे सगळ्यात काय म्हणतात ते लाडाचं आणि लहानच लेकरू आहे, असं वागतो तो, वावरतो घरामध्ये. आणि कधी कधी म्हणजे शहाण्यासारखं वागतो, पण कधी कधी असं असतं बघा त्याचं. तर इकडे मी पीठ वगैरे मळून घेते, तुम्हाला दाखवते सुद्धा बघा की पीठ कशा पद्धतीनं मळलं जातं. ह्याच्यात खूप सुंदर मस्त मऊसूद पोळ्या तर इतक्या सुंदर होतात ना ह्याने. तर बघा मला एवढी सगळी कामं असून, एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असूनसुद्धा बघा मी नेहमी अजिबात पसारा न करता किंवा कुठलंही काम बरोबर ह्याने कसे करते तर तुम्हाला दाखवते. तर बघा स्वयंपाक करत असताना सगळ्या गोष्टी जिथल्या तिथंच केल्या, किंवा आता पीठ मळले भांडं की लगेच घासून घ्यायचं, किंवा अशा गोष्टी ज्या आहेत ना, चहाची भांडीसुद्धा लगेच चहा झाला लगेच घासून घेतली, जिथले तिथं भांडी ठेवली की भांडी खूप पडत नाहीत. जर आपण घरामध्ये एकटं असू आणि आपल्याला मदतीला जर कोणी नसेल, तर आपल्याला अशा पद्धतीनं कामाचं नियोजन ठेवावं लागतं ताईनं. काय होतं बघा, जर आपण स्वयंपाक करत करत जर ढीगभर भांडी पाडली तर आपल्याला शेवटी पर्याय राहत नाही, तेवढी भांडी कशी घासायची हा खूप म्हणजे हे असतो. एवढं सगळं काम करून परत भांडी घासायची म्हणलं की खूप थकायला होतं. त्यामुळे बघा माझं काय होतं, मी स्वयंपाक करत करत ह्या कामाबरोबर मी भांड्यांचंसुद्धा लगे उरकाउरकी करून घेत असते. कारण मला एकदम खूप जास्त भांडी पडलेली पसाराभर भांडी मला अजिबात आवडत नाहीत, आणि मला ते ताण खूप होतो. तर इकडे सकाळी सकाळी शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची होती. तर आणि मस्त पीठ वगैरे मळून घेतले, तुम्हाला दाखवते आता मी पीठ कशा पद्धतीनं 2 बॅचमध्ये पीठ मळलेलं, कारण डब्बा जास्तीचा असला की 2 ह्याच्यात पीठ मळावं लागतं. तर बघू शकता इकडं, तरी मी तेल वगैरे टाकलं नाही आज, नाही तर खूप छान सुंदर अशी कणिक मळली जाते ह्याच्यात. आणि भांडंसुद्धा लगेच बघा मी चपात्या करून घेतल्या, भांडं भिजायला घातलं, चपात्या झाल्या, स्वयंपाक झाला की पहिला किचन ओटा सगळा क्लीन करते, आणि सगळी भांडी जी आहेत ना जेवढी पडलेली होती तेवढी बघा तुम्ही बघू शकता एवढा स्वयंपाक केलेला आहे. पोळपोट, लाटणं, पिठाचं भांडं आणि चहाची भांडी आणि ग्लास फुलपात्री तर आमच्या घरामध्ये सगळ्यांना सवय आहे, ज्याने त्याने पेलं की आपलं लगेच घासणीनं घासून इथंच खिडकीमध्ये पालथा घालून ठेवतात. तर राहिलेलं होतं फक्त चहाचं भांडं, चाकू आणि पिठाचं भांडं. तर बघू शकता अशा पद्धतीनं जर मॅनेज करून स्वयंपाक केला तर भांडी जास्त पडत नाहीत आणि कामाचा ताणसुद्धा आपल्याला होत नाही. तर लगेच मी पोळपूट लाटणं जे सगळं आहे ते जिथले तिथं घासून ठेवलं सासूबाईंना. इकडं माझा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर त्यांना आंघोळीला पाणी ठेवलं, कारण आपण गार पाण्यानं करतो पण त्यांना नाही जमत, म्हाताऱ्या माणसांना गार पाण्यानं आंघोळीला नाही जमत, त्यामुळे त्या गरम पाणी घेतात. तर माझं सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग मी त्यांना निवांत पाणी देत असते. आता वेळ आहे 9:30ची.
माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आणि किचनमधलं सगळं बऱ्यापैकी काम माझं सगळं आवरून म्हणजे किचनचं सगळं काम झालेलं आहे आवरून. 9:30ची वेळ आहे. भांडी झालेली आहेत, किचन कट्टा आवरून झालेला आहे. आणि परवाच्या व्हिडिओला एका ताईने परत आणखीन एक कमेंट केली होती की ताई तुम्ही सकाळी गॅसची पूजा करता, त्यानंतर बघा तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर गॅस कसा पुसायचा, म्हणजे पूजा तर केलेली असते. पण ताईंनो माझा गॅस घाण होत नाही. तुम्ही बघू शकता मी चपाती केली, भाजी केली, सकाळचंच तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्हाला दिसते पूजा केलेली गॅसवरती तसं ना तसं आहे. आता मी सासूबाईची आंघोळ झाल्यानंतर 9:30 पावणे 10ला आमच्यात चहाची सवय आहे सगळ्यांनाच, म्हणजे मला पण आणि त्यांना पण, दोघींना पण. त्यामुळे मग चहा ठेवला आहे, 9:30चा चहा. इकडे माझा स्वयंपाक झालेला आहे. किचन ओट्यावरती तुम्हाला राडा दिसत नाही, बघू शकता तुम्ही माझं किचन अगदी क्लीन झालेलं आहे. आता मला तूप कढवायचं होतं, म्हणजे तूप करायचं होतं. म्हणजे काय झालं, साय भरपूर साठली की मी लगेच करते. तर बघा 5-6 दिवसाची साय पातेलं भरून, पातेलं छोटं होतं त्यामुळे साय खूप जास्त साठले होते. पावशेर बरे तूप निघालं आता ह्याचा. इकडे त्यांना चहा ठेवला आणि दोघी पण आम्ही मस्तपैकी 9, 9:30 पावणे 10ला चहा घेतो. स्वयंपाक सगळा झालेला आहे. डब्बा वगैरे भरून त्यांना सगळ्या समर्थला पाठवलेला आहे पप्पाचा डबा घेऊन. माझं किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. आणि तुम्ही गॅस बघू शकताय, माझा गॅस घाण झालेला नाही. तर मी आता नाही म्हटलं तर 15-16 चपात्या केल्या. तर आमच्या तिघाच्या चपात्या, ह्यांचा डब्बा पूर्ण. आणि तुम्ही बघू शकता गॅस अजिबात घाण झालेला नाही. आणि मी गॅसची पूजा केली की सकाळी केली ना, त्यानंतर सकाळी मी गॅस धुत नाही, किचन ओटासुद्धा धुत नाही. संध्याकाळीच माझा किचन ओटा धुतलेला असतो, गॅस पण धुतलेला असतो. आता बघा मी तुम्ही बघू शकताय, आत्ता फक्त मी साईडनं पुसून घेतलेला आहे. जास्त काही घाण होत नाही. चपात्या करत असताना फक्त पीठ वगैरे पडलेलं असतं. पण भाजी फोडणी दिलेलं वगैरे अजिबात काय जास्त उडू नये म्हणून त्याची काळजी घेते. आणि जर उडलं तर साईडनं सगळं पुसून घेते. आणि किचन ओटासुद्धा सकाळी मी पुसून घेते आणि संध्याकाळी मात्र मस्त असं किचन ओटा आणि गॅस सगळं धुवून घेत असते. तर आता घेतलेलं आहे तूप कडवायला. मागच्या 5-6 दिवसाखाली तूप कडवलं होतं. त्याच्यानंतर आता परत साय साठली, परत आणखीन तूप कडून आता हे जवळपास अर्धा किलोचं तूप झालेलं आहे माझं. तर असं तूप होतं बघा. आणि आज थोडंसं हे थंड होतं, म्हणजे लोणी काय ते साय जी काढलेली आहे ना फ्रीजमधली, ती थोडीशी थंड होती. त्यामुळे तूप लवकर बनत नव्हतं, म्हणजे लोणी निघत नव्हतं लवकर. कारण खूप गार असलं की लोणी लवकर निघत नाही. त्यामुळे परत थोडं थांबले आणि त्यानंतर फिरवलं. तर बघा बघू शकता लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. आणि बघू शकता किती सुंदर असं लोण्याचा घट्टसर गोळा जो आहे ना तो बनतो. तर हल्ली काय करते मी आता, सकाळी लवकरच लोणी काढून घेते. त्यानंतर जर मग 11-12 वाजता जर लोणी काढलं आपण, तर लोणी असं पातळ बनतं, असं घट्टसर गोळा बनत नाही आणि काढायला खूप त्रास होतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पगळलं जातं म्हणून सकाळी फ्रीजमधनं काढलं, 5-10 मिनटं ठेवत असते आणि लगेच लोणी काढून घेत असते. तर बघू शकता इकडे छान असं मस्त घट्टसर मोठा असा गोळा निघलेला आहे. दाखवते तुम्हाला. आता हे पावशेर तूप निघतं बघा ह्याचं. तर असं मी 5-6 दिवसाला असं लोणी काढत असते. आणि बघू शकता घरच्या घरी दुधाबरोबर तूपसुद्धा बनतं आपल्याकडं. सकाळची वेळ आहे आणि मस्त असा पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे, तुम्हाला ऐकायला येतच असेल. सकाळी आणि संध्याकाळी आमच्याकडे एवढे पक्षी ओरडतात ना, खूप सारे पक्षी ओरडतात आणि खूप छान वाटतं बरं का. कसं आजूबाजूला भरपूर असे झाड आहेत ना, त्यामुळे कोकिळांचा आवाज वगैरे खूप छान वाटतं ऐकायला. आणि बघू शकता इकडे मस्त असं तूप कडवलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. तूप कडवत असताना तुळशीची पानं जर तुपामध्ये टाकली तर तुपाचा वास खूप छान येतो आणि मस्त असा सुगंध सगळ्या घरामध्ये पसरलेला आहे बघा. हे आपलं साजूक तूप, पण हे म्हशीचं आहे, गाईचं तूप नाही आहे ताईंनो. सगळं काम झाल्यानंतर आलेले आहे टेरेस झाडायला. तर टेरेस तसं स्वच्छच आहे, खूप काही घाण नाही ताईंनो टेरेस. पण काय होतं आता पावसाळ्याचे दिवस चालू होण्या अगोदर आपल्याला टेरेस जे आहे ना ते सगळं स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि मी खूप जास्त घाण होऊच देत नाही. आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा टेरेस झाडलं की जास्त घाण होत नाही आणि आपल्यालाच ताण होत नाही. कारण हे खूप मोठं टेरेस आहे आणि एवढं सगळं टेरेस झाडायचं म्हटल्यानंतर मग खूप हे होतं. त्यामुळे मग मी एक झाडू वरतीच ठेवलेला आहे. मोठा कचरा खराट्याने सगळा झाडू मारून घेते आणि मग सुपलीमध्ये भरून लगेच कचरा खाली फेकत असते. जास्त काही घाण नाही, पण झाडणं पण गरजेचं असतं. कारण आम्ही झोपतो वरती आणि आता सध्या खूप वादळ असतं ना, तर त्या दिवशी वादळ झालं ना, त्या वादळामुळे सगळीकडचा कचरा येऊन टेरेसला थांबतो आणि त्यामुळे जरा घाण होतं टेरेस, त्यामुळे झाडावं लागतं. तर अशा पद्धतीने सगळं टेरेस जे आहे ना ते क्लीन करून घेते.
आणि वेळ झालेली आहे बघा. आता सध्या तुम्हाला सांगते 11 वाजलेले असतील. उन्हाचा खूप ताव आहे. ऊन पडलेलं, भरपूर असं ऊन पडलेलं आहे. पण वारं पण होतं, त्यामुळे ऊन जास्त लागलं नाही. आणि टेरेस झाडणं पण महत्त्वाचं होतं, त्यामुळे आलेलं आहे टेरेस झाडाला. बाकीचं सगळं घरातलं काम झालेलं आहे, स्वयंपाक पाणी. तर बघा असं 6ला 5:30ला 5ला उठलं तर माझं कामाचं नियोजन असं होतं. आणि मग मला वेळ मिळाला की मग मी अशी एक्स्ट्राची कामं जी आहेत ती करत असते. आता उन्हाळ्याचं कामसुद्धा सगळं झालेलं आहे करून. कुरड्या आई काही घालू नको म्हणली होती. कुरड्या गेल्या वर्षीच्या सुद्धा माझ्या 2-3 डबे आहेत, त्यामुळे बघा मी साबुदाण्याच्या पापड्या केल्या, थोडे खिचे केले आणि त्याचबरोबर परत थोडे वेपर्स केले आणि उडदाचे पापड केले. बाकी काही केलं नाही, कारण ह्या वर्षी नाहीच करणं होणार वाटलं होतं. पण तसंच तेवढ्याच आपलं थोडं थोडं करत गेले आणि वर्षभर पुरेल इतकं केलं. बाद झालं म्हटलं. घरात 3-4 माणसं आणि किती लागतं आहे तरी वर्षभरासाठी. आणि साठवणीचं म्हणजे वर्षभर गेलं, बाद झालं. आता उन्हाळ्यामध्ये थोडं खातात नवीन नवीन, परत तर कोण खातच नाही. सणावारालाच तळलं तर तळलं. उपवास माझा असतो, त्यांचा असतो, पण मला उपवासाला तळणमळण जास्त काही खायला आवडत नाही, त्यामुळे वेपर्स वगैरे थोडेच केले मी. ते पण समर्थला आवडते म्हणून केले. काय 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 तर आई पण बाजरीचे सांडगे वगैरे, म्हणजे आता आमच्याकडे बाजरीचे खारवले वगैरे असतात ना, तर ते आई करते म्हणली आणि तिने करून डब्यात